सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण मस्त चमचमीत आणि मोजक्या साहित्यामध्ये होणारा चिकन राईस कसा करायचा याची अगदी सोपी रेसिपी पाहतोय. हा चिकन राईस करायला खूप सोपा आहे आणि खायलाही तितकाच चमचमीत टेस्टी लागतो. बॅचलर्स देखील ही रेसिपी अगदी सहज बनवतील. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला गॅसवरती कुकर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये छोट्या पळीने 4 पळ्या तेल घालायचे. तेलाचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता. आता तेल चांगलं तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आणि अर्धा चमचा जिरे घालायचे. ही जिरे मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायची म्हणजे त्याचा स्वाद या चिकन राईसमध्ये छान उतरतो. जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घालायच्या आहेत. लसण आपल्याला यामध्ये भरपूर वापरायचं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवरती हा लसण मस्त खमंग परतून घ्यायचा आहे म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता लसणाला मस्त सोनेरी असा रंग आलेला आहे. आता लगेच आपल्याला यामध्ये कांदा देखील घालायचा आहे. तर आपल्याला इथे 2 मोठे कांदे उभे चिरून घालायचे आहेत. हा चिकन राईस बनवताना पहा कांदा तुम्ही यामध्ये जितका जास्त वापराल तितकाच चिकन राईस खायला टेस्टी लागतो. आता हा कांदा देखील आपल्याला खमंग असा परतून घ्यायचा आहे म्हणजे कांद्यालासुद्धा आपल्याला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. थोड्या वेळानंतर तुम्ही इथे पाहू शकता कांदा आपला मस्त फ्राय झाला आहे म्हणजेच कांद्याला मस्त सोनेरी रंग आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला पहा कांदा खमंग परतून घ्यायचा आहे. कांदा खमंग परतला तरच चिकन राईसला चव छान येते. कांदा जर पहा थोडा कच्चा राहिला तर चिकन राईसला चवसुद्धा आपल्याला हवी तशी येत नाही. म्हणून आपल्याला अशा प्रकारे कांदा अगदी छान परतून घ्यायचा आहे. आता लगेच आपल्याला यामध्ये 2 मोठे टोमॅटो असे बारीक चिरून घालायचे आहेत. मी टोमॅटो बारीक चिरून घेतले. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही उभ्या साईजमध्ये सुद्धा टोमॅटो कट करून घेऊ शकता. आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला मस्त सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो परतत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवली तरीसुद्धा चालेल. थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो आपला मस्त सॉफ्ट झाला आहे म्हणजेच मऊ झालेला आहे आणि या मसाल्याला रंग देखील खूप मस्त आला आहे. मस्त लालबुंद आपला हा मसाला तयार झाला आहे. आता वेळ झाली यामध्ये काही पावडर मसाले घालण्याची. तर अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा लाल तिखट घालायचे. तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आता 1 चमचा घरगुती काळा मसाला घालायचा. या काळ्या मसाल्याची रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे तर नक्की पहा. आता 2 चमचे यामध्ये धने पावडर घालायची आहे. आता 4 ते 5 आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. हिरव्या मिरचीला मध्ये कट द्यायचा आहे म्हणजे ती फ्राय होताना फुटत नाही किंवा अंगावर उडून येत नाही. आता हे सर्व मसाले आपल्याला मिडियम गॅसवरती खमंग परतून घ्यायचे आहेत. 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपले मसाले खमंग परतलेले आहेत. मसाल्याला मस्त रंग आला आहे आणि याला तेलही सुटायला लागलं आहे. तेव्हा समजायचं मसाले आपले खमंग परतलेत. मी तुम्हाला कुकर थोडासा असा आडवा करून दाखवते म्हणजे तुम्हाला मसाले अगदी व्यवस्थित दिसतील. आता लगेच आपल्याला यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. आलं लसूण पेस्ट तुम्ही सुरुवातीलाही घालू शकता पण सुरुवातीलाच आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली तर मसाले आहेत ते तळाला लागू शकतात. त्यामुळे काय करायचं की मसाले परतून घ्यायचे आणि नंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आता मी यामध्ये अर्धा किलो चिकन घातलेलं आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून चिकन धुतल्यानंतरच आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता हे चिकन आपल्याला 3-4 मिनिटे या मसाल्यामध्ये मस्त फ्राय होऊ द्यायचे म्हणजे मसाले या चिकनला मस्त कोट होतील आणि चिकनला चव देखील छान येईल. 3 ते 4 मिनिटे पहा मिडियम गॅसवरती चिकन मी मस्त फ्राय करून घेतले किंवा परतून घेतले. तुम्ही पाहू शकता चिकन खूप मस्त तयार झालेलं आहे. याला मसाले देखील छान कोट झालेत आणि याला रंगही खूप सुरेख आला आहे. अशा प्रकारे पहा आपल्याला हे चिकन परतून घ्यायचं आहे. खूप मस्त आपलं चिकन तयार झालं आहे. एकदम टेस्टी दिसते. हा चिकन राईस बनवताना पहा जास्त मेहनत घ्यावी लागत नाही पण चवीला चिकन राईस खूप टेस्टी लागतो. बिर्याणीला टक्कर देणारा हा चिकन राईस आहे. आता यामध्ये लगेच आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर लगेच यामध्ये आपल्याला पाणी देखील घालून घ्यायचं आहे. तर ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घेणार आहात त्याच वाटीने इथे पाणी देखील मोजून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी आता 1.5 तांब्या इतकं पाणी घालणार आहे. तांब्यानं मोजलं तर 1.5 तांब्या आणि वाटीने मोजलं तर हे 6 वाटी पाणी आहे. तर टोटल मी 3 वाटी तांदळासाठी इथे 6 वाटी पाणी वापरते. आता लगेच यामध्ये आपल्याला 1 पॅकेट बिर्याणी मसाला घालायचा आहे. बिर्याणी मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही वापरू शकता.
आता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजेच हलवून घ्यायचं आहे. बिर्याणी मसाला जे 10वालं पॅकेट येतं ते मी यामध्ये एक घातलेलं आहे. एक पॅकेट इतक्या राईसला पुरेसं होतं. चिकन मी चांगलं हलवून घेतलं आहे. आता आपण उलटनं बाहेर काढून याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त उकळी यायला लागली आहे. अशी मस्त खळखळीत उकळी यायला हवी आहे. आता लगेच आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकायचे आहेत. तांदूळ मी फक्त धुवून घेतलेत. याला भिजून वगैरे घ्यायची गरज नाही. धुवूनच आपल्याला तांदूळ यामध्ये लगेच घालायचे आहेत. तर मी इथे स्टीम कोलम हा राईस वापरला आहे, म्हणजे तांदूळ वापरला आहे. तुम्ही बिर्याणीचा तांदूळ देखील इथे वापरू शकता, बासमती. पण मी बासमती न वापरता स्टीम कोलम हा तांदूळ इथे वापरला आहे. कारण माझ्या घरातील माणसांना म्हणजे सर्वांनाच आम्हाला हा स्टीम कोलम राईस खूप आवडतो, म्हणून मी याचाच वापर करून हा चिकन राईस बनवते. आता यामध्ये तांदूळ घातल्यानंतर परत आपल्याला याला चांगलं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे तांदूळ आपला एकसारखा शिजला जातो आणि चिकनचे पीससुद्धा यामध्ये छान शिजतात. आता तांदूळ चांगला हलवून झाला की उलटनं बाहेर काढायचं आहे आणि यामध्ये 2 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. साजूक तुपामुळे या राईसला चव खूपच अप्रतिम येते. त्यासाठी साजूक तूप न विसरता यामध्ये घालायचं आहे आणि परत याला एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे. तर तूप देखील यामध्ये छान मिक्स झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला तूप यामध्ये चांगलं हलवून मिक्स करायचं आहे. आता उलटनं बाहेर काढून लगेच कुकरला आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे. झाकण लावल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला या कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची आपल्याला पूर्ण वाफ जाऊ द्यायची आहे आणि नंतरच झाकण उघडायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता राईस आपला मस्त शिजला आहे आणि झाकण उघडल्यानंतर किचनमध्ये अप्रतिम असा सुगंध देखील पसरलेला आहे. खूप टेस्टी आपला हा चिकन राईस तयार झाला आहे. आता यावरतून मी भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते. कोथिंबीरसोबत तुम्ही बारीक चिरून यावरती पुदिना देखील घालू शकता. मी पुदिना यामध्ये घातलेला नाही कारण माझ्याकडे आता पुदिना नव्हता. आता हा चिकन राईस आपण गरमागरम सर्व करायचा आहे. तर पाहिलंत ना किती सोपा आहे हा चिकन राईस बनवायला. चवीलाही तितका टेस्टी लागतो. एकदा बनवून पहा आणि कसा झाला हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नवशिक्यासुद्धा ही रेसिपी अगदी सहज बनवतील किंवा बॅचलर्स देखील ही रेसिपी अगदी झटपट बनवतील. खरं तर ही आजची रेसिपी माझ्या मुलांची आहे. माझी मुलं देखील बाहेर शिकण्यासाठी राहतात, तर त्यांची ही रेसिपी आहे. ते नेहमी हा चिकन राईस बनवून खातात. मस्त चमचमीत होतो पहा. आता मी थोडीशी यावरती कोथिंबीर घातली. पाहू शकता खूप टेस्टी आपला हा चिकन राईस तयार झालेला आहे. एकदा नक्की बनवा. मी खात्री देते तुम्ही नेहमी हाच चिकन राईस बनवून खाल. आपल्या बऱ्याच जणांची मुले शिक्षणासाठी बाहेर असतील तर त्यांना असा चिकन राईस झटपट बनवून खाता येईल. बऱ्याच ठिकाणी बिर्याणी अवेलेबल नसते, तेव्हा तुम्ही घरामध्येच असा मस्त चिकन राईस बनवून खाऊ शकता. पहा 3 शिट्ट्यामध्ये चिकन देखील आपलं मस्त मऊ शिजलेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.